नमस्कार. आज आपण बोलणार आहोत एका अदृश्य इंजिनबद्दल. हो, एक असं इंजिन जे आपल्या अर्थव्यवस्थेला चालवतं, पण आपल्याला ते थेट दिसत नाही. हे आहे सेवा क्षेत्र. याच्याशिवाय आपलं रोजचं आयुष्य खरं तर थांबूच शकतं. चला तर मग हे अदृश्य जग नेमकं कसं काम करतं ते पाहूया. आता विचार करा, फुले, टूथपेस्ट आणि इव्हेंट प्लॅनिंग या 3 पूर्णपणे वेगळ्या दिसणाऱ्या गोष्टींमध्ये एक समान धागा आहे. कोणता असेल तो? हा प्रश्न थोडा विचित्र वाटेल, पण याचं उत्तर आपल्या अर्थव्यवस्थेचं एक मोठं रहस्य उलगडणार आहे. चला तर मग भेटूया आपल्या 3 मित्रांना, रोहित, सेजल आणि आसिफ. तिघांचीही स्वतःचा व्यवसाय सुरू करायची स्वप्न आहेत, पण त्यांची क्षेत्र एकमेकांपेक्षा खूप वेगळी आहेत. त्यांची हीच गोष्ट आपल्याला अर्थव्यवस्थेची रचना समजायला खूप मदत करेल. तर प्रत्येक व्यवसाय तो अर्थव्यवस्थेच्या 3 मुख्य भागांपैकी कुठल्या तरी एका भागात येतो. मग आता रोहित, सेजल आणि आसिफ यांचे व्यवसाय कुठे बसतात, चला बघूया. तर बघा, हे असं आहे. रोहित जो थेट निसर्गातून उत्पादन घेतोय, म्हणजे शेती करतोय, तो आला प्राथमिक क्षेत्रात. सेजल जी कच्च्या मालावर प्रक्रिया करून टूथपेस्टसारखी वस्तू बनवतीये, ती आहे द्वितीय क्षेत्रात. आणि आसिफ जो लोकांना वस्तू नाही तर थेट सेवा देतोय, तो येतो तृतीय क्षेत्रात. म्हणजे प्रत्येक व्यवसायाचं एक ठरलेलं स्थान आहे. आता येऊया आपल्या आजच्या मूळ विषयाकडे, म्हणजेच तृतीय क्षेत्राकडे, ज्याला आपण सेवा क्षेत्र म्हणूनही ओळखतो. हेच ते अदृश्य इंजिन आहे ज्याबद्दल आपण सुरुवातीला बोललो होतो. म्हणजे याची व्याख्या तशी खूप सोपी आहे. जेव्हा आपण एखादी वस्तू विकत घेत नाही, पण त्याऐवजी कोणाची तरी मदत किंवा त्यांचं कौशल्य घेतो ना, तेव्हा आपण सेवा क्षेत्राचा भाग असतो. अगदी डॉक्टर, शिक्षक किंवा आसिफसारख्या इव्हेंट प्लॅनरप्रमाणे. पण मग एक महत्त्वाचा प्रश्न येतो की ही सगळी क्षेत्र स्वतंत्रपणे काम करतात का? म्हणजे रोहित, सेजल आणि आसिफ एकट्याने यशस्वी होऊ शकतात, की ते एकमेकांवर अवलंबून आहेत? याचं उत्तर शोधायला ना आपण परत एकदा सेजलच्या टूथपेस्ट फॅक्टरीकडे जाऊया. ती वस्तू बनवते म्हणजे ती द्वितीय क्षेत्रात आहे. पण फक्त टूथपेस्ट बनवून तिचं काम भागेल का? नाही. तिला इतर अनेकांची मदत लागते. इथे बघा, सेजलला कर्ज घेण्यासाठी बँकेची गरज आहे, माल पोचवण्यासाठी वाहतुकीची, जाहिरातीसाठी मार्केटिंग एजन्सीची आणि विक्रीसाठी दुकानांची. या सगळ्या काय आहेत? या सगळ्या सेवा आहेत, ज्या तृतीय क्षेत्रातून येतात. यावरून स्पष्ट दिसतंय की द्वितीय आणि तृतीय क्षेत्र एकमेकांशी किती घट्ट जोडलेली आहेत. आणि म्हणूनच आज अनेक विकसित अर्थव्यवस्थांमध्ये सेवा क्षेत्राचा वाटा तब्बल 70% जास्त आहे. म्हणजे विचार करा, उत्पादन आणि शेती आता यावर किती अवलंबून आहेत. आणि सेवा फक्त एवढ्याच नाहीत, आपल्या आजूबाजूला सगळीकडे आहेत. व्यापार, वाहतूक, कम्युनिकेशन, बँकिंग, पर्यटन. आपल्या रोजच्या जगण्याचा प्रत्येक भाग या सेवांनी वेढलेला आहे. आता तुम्हाला वाटेल की सेवा तर अदृश्य असतात, मग त्यांचा भूगोलाशी म्हणजे जमिनीशी काय संबंध? पण गंमत म्हणजे ह्या सेवांवर सुद्धा भौतिक जगाचा म्हणजेच भूगोलाचा खूप मोठा प्रभाव पडतो. हे बघा, किती साधा आहे. सपाट मैदानी प्रदेश असेल तर तिथे रस्ते, रेल्वे लाईन टाकणं किती सोपं. पण ते जर डोंगर किंवा घनदाट जंगलं असतील तर खूपच कठीण, बरोबर? म्हणजेच एखाद्या जागेचा भूगोल तिथल्या वाहतूक सेवांच्या विकासावर थेट परिणाम करतो. आता रोहितच्या व्यवसायाचा विचार करा. त्याला त्याची फुलं ताजीच्या ताजी परदेशात पाठवायची आहेत. त्यासाठी त्याला काय लागणार? वेगवान हवाई वाहतूक. आणि ही वाहतूक कशावर अवलंबून आहे? चांगल्या हवामानावर, विमानतळांसाठी सपाट जमिनीवर. म्हणजे पुन्हा भूगोल आलाच. अगदी तसंच समुद्रातली बंदरं कुठेही नाही बांधता येत. त्यासाठी योग्य किनारपट्टीच लागते. यावरून हेच सिद्ध होतं की सेवा क्षेत्रसुद्धा भौगोलिक गोष्टींपासून वेगळं नाही आहे. ओके, तर आता आपण स्थानिक व्यवसायांकडून एक मोठी झेप घेऊया आणि थेट आंतरराष्ट्रीय व्यापाराकडे वळूया. देश एकमेकांशी व्यापार का करतात? यामागे काय कारणं असतात? एक एकदम सोपा प्रश्न आहे. समजा एक देश आहे क, जो चहा बनवतो, आणि दुसरा देश आहे ड, जो कॉफी बनवतो. दोघंही एकमेकांचे उत्पादन घेत नाहीत, तर मग ते व्यापार करतील का? उत्तर अगदी सोपा आहे. हो, 100% करतील. आणि यामागचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे हवामान आणि नैसर्गिक संसाधनांमधला फरक. प्रत्येक देश जगातली प्रत्येक गोष्ट स्वतः तयार करू शकत नाही. तर जागतिक व्यापाराला चालना देणारे हे 3 मुख्य घटक आहेत. एक म्हणजे नैसर्गिक संसाधने, दुसरं म्हणजे हवामान आणि तिसरं म्हणजे त्या देशाची खास संस्कृती आणि कौशल्य. आता ही उदाहरणं बघा. आखाती देशांकडे तेल प्रचंड आहे. ते तेल विकतात आणि त्या बदल्यात धान्य विकत घेतात. किंवा श्रीलंका बघा,
तिथलं हवामान चहासाठी इतकं उत्तम आहे की ते युकेला चहा विकतात, जिथे चहाची मागणी तर खूप आहे पण तो उगवत नाही. आणि तिसरं म्हणजे संस्कृती. चीनी पोर्सेलेन किंवा इराणी गालिचे यांसारख्या खास वस्तूंना जगभर मागणी असते. यातून व्यापाराचं महत्त्व स्पष्ट होतं. म्हणजे थोडक्यात काय तर एका छोट्या फुलांच्या शेतापासून ते जगभरातल्या मोठ्या शिपिंग नेटवर्कपर्यंत ही सेवा अर्थव्यवस्था एका अदृश्य जाळ्यासारखी आहे जी आपल्या सगळ्यांना एकमेकांशी जोडून ठेवते. आता आपण समारोपाकडे आलो आहोत, पण जाण्यापूर्वी एक शेवटचा मुद्दा जो खरंच विचार करण्यासारखा आहे. आपण वस्तूंची सेवांची आयात निर्यात करतो हे तर पाहिलं, पण कधी असा विचार केलाय का की बुद्धिमत्ता, आपलं ज्ञान किंवा अगदी शारीरिक श्रम यांचीही अशीच आयात निर्यात होऊ शकते का? या प्रश्नावर नक्की विचार करा. आजच्यासाठी एवढंच. धन्यवाद. www.testwiser.com. Testwiser is a digital learning platform designed for students to prepare for board and competitive exams, offering chapter-wise tests and full-length mock tests. Study material like video, PDF notes, DPP, MCQ, theory, and most important, Maharashtra engineering admission counseling across multiple domains.